रामकृष्ण हरी. तर आपल्याकडे एक आजोबा आले तर त्यांचं वय आहे 60-65 आणि ते पुण्यातलेच आहेत, मुंबईवरून आले तर. आणि खूप वाईट परिस्थिती आहे त्यांच्याशी थोडंसं बोलली आहे मी, पण त्यांना आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपल्या इकडं फक्त आजी लोक आहेत आणि अजून जेंट्ससाठी आपण सोय करू नाही शकलो, आपल्याजवळ घर होत नाही त्यावर. नमस्कार काका, रामकृष्ण हरी. तर ह्यांनाच घेऊन निघाले मी. पायाला काय झालं होतं म्हटलं? ते डॉग बेट झालं होतं. म्हणजे कुत्र्याने हे केलं होतं ना. होतं. किती वेळ म्हणजे दिवस झालं ते हे त्याला करून? 2 महिने झाले. 2 महिने झालं. आणि पहिलं काहीतरी झालं होतं का पायाला? तेच ऑपरेशन केलं डॉक्टरनी. ऑपरेशन केल्यावर एवढं सगळं झालंय? हा, ते पॉइझन चढला होता. हा का? तुम्ही लगेचच्या लगे इंजेक्शन घेतले नव्हते का कुत्र्याचं? दुसऱ्या दिवशी घेतलं होतं, मग ते पिसाळलेली कुत्री होती. हा का, म्हणून का? होय. बरं, आता बरी आहे ना तब्येत तुमची? तब्येत बरी आहे. आणि इकडच्या हाताला? ते लहानपणी अपघात झाला होता, रेल्वे अपघात. रेल्वेचा अपघात. पडलो होतो किती वर्षाचा होतात तुम्ही? तेव्हा मी 8 वर्षाचा होतो. 8 वर्षात. तेव्हापासून एका हातावरतीच. आणि सगळं व्यवस्थित असताना हे असं झालंय आता. प्रॉपर कुठले तुम्ही? नाव काय आपलं? पांडुरंग रामचंद्र पिल्लई. पिल्लई म्हणजे तुम्ही ते आंध्रा वगैरे ती मदुराई. मदुराई? हा. हां हां तिथलं आम्ही मूळचे, पण पुण्याला वडील कामावर आले होते. हां हां मग इथे स्थायिक झाले हां हां 60 वर्षापूर्वी. हां 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 हां. मग आता म्हणजे सध्या तर मला कोणच नाही समजा. लग्न वगैरे तुमचं? लग्न कार्य नाही केलं, बॅचलर आहे, अविवाहित. हां. बहीण भाऊ वगैरे एक म्हणजे? सावती बहीण आहे हां पिंपरीला, हां हां. बाकी कोण नाही. कोण नाही ना? चला आता ह्याच्या नंतरचं पुढं बघूया आपण. ब्रदरच्या इथं जाऊया, त्यांना फोन केलेला आहे आणि मग थोडंसं बोलूया. म्हणजे तुम्ही व्यवस्थित राहा, छान राहा. हो. हां, त्यांनी खूप छान अशी काळजी घेतात सगळ्यांचीच. आता त्यांच्याकडे काही 10-1 लोक आहेत आणि तुम्ही पण काय, हां, आम्ही तुमची सगळी काळजी घेऊ. तुम्ही पण तितकं छान राहायचं. हां. होय होय. बॅग कुठे आहे तुमची? आहे. घ्या बॅग घ्या. हां, बसा. थांबा मी उघडून देते. हां हां, इकडे वडायचं. 1 मिनिट. हां हां, बरोबर. आलो आपण. हेच आहे ब्रदरचा आश्रम. फोन केला होता मी. हे बघा, इथं आहे त्यांचा आश्रम. हे शहरामध्ये तिथं माझे आई पप्पा आहे, त्याला लय गरज म्हणतो. आशीर्वाद खूप मोठे हा, सगळेच मोठे हो. आम्ही तू बी छान झाले. म्हणूनच म्हणलं तुमच्या आहे ना. नका नका, मी धन्यवाद. माझ्या माया मोठ्या, तुम्ही मोरी हातात जा. म्हणतात मी रोज आठवण करते, रोज त्या नानीला म्हणते मला फोन लावून द्या. ती म्हणते माझ्याकडे तुमचा नंबर कुठं आहे? किती बरं मागितलाय, सरलाही मागितला. येत्यात आता म्हणजे फोन लावून परेशान करशील म्हणून देत नसेल. बरेच वेळ झाला, चहा वगैरे घेतला आणि जरा दादांना आंघोळ वगैरे करायला लावली. आणि हा आहे त्यांचा बेड. आणि ते बघू काय काय दिलंय. तर हे नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच असतं ब्रदरच्या इथं. 1 ग्लास आहे, प्लेट, चमचा, कप, वाटी, ताट, खोबऱ्याचं तेल, ब्रश, कोलगेट, कपड्याचा अंगाचा साबण. खूप छान म्हणजे हे सिस्टम ब्रदर तुम्ही केलेली आहे. आता तुम्ही इकडे छान राहणार ना? आपला पण त्रास नाही झाला पाहिजे. हां, आता तुमचं वय किती आहे? वय तुमचं 68 वय. आता BP, शुगर काही आहे तुम्हाला? आता पत्ता लागत नाही. ऑपरेशन झालेलं आहे, पण डॉक्टर कशाचं ऑपरेशन झालं? हार्नियात झाला होता. बरं. पायाला मार लागून तेव्हा झाला होता. तर डॉक्टर म्हणतात तुझं कळत नाही शुगर. आता आपण एकदा सांगू ब्रदरना, डॉक्टर सरांना वगैरे घेऊन जावा म्हणून.
तिथं जरा बघू. आणि डोळ्याला जरा कमी दिसतं म्हणजे काहीतरी बोलतात ना मोठी बिंदू हां हां हां. ते असं झालंय असं वाटतंय. बरं. तर असते असते तेला बोलते ठीक आहे. बरं. तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्ही जेव्हा बाहेर फिरत होतात हो ना त्यांचे त्यावेळेस रिलेशनमध्ये कोणाला आण म्हणतात. सही करायला. हां आणि कोण आपलं दोन लोक असं आम्ही पाळलं नाही, डोळ्याचं ऑपरेशन एकटाही माणूस करू शकतो. तुमच्या लोकांची हल्ली आहे ना तर त्याला माणूस आण म्हणतात. पण आता तुम्हाला तुमच्या एका हाताने सगळं जमतं होय. तुमचं छान राहा, मस्त राहा, कुणाशी वादविवाद करायचा नाही. बरोबर आहे. आपण रस्त्यावर जिंदगी काढलेली आहे. किती वर्ष फिरलाय तुम्ही आश्रमामध्ये? 43 वर्ष. आपण 43-40 वर्ष बाहेरच फिरलो, बरोबर. प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण आता काही आपल्याला ॲडजस्ट पण करावं लागतं आणि आपण तिथं तसंच राहायला पाहिजे. आपल्याला रस्त्यावर राहायचं आहे का आपल्याला अशा ठिकाणी राहायचं आहे? तुम्हाला कशा ठिकाणी राहायचं आहे? अशी ठिकाणी राहायला पाहिजे. रस्त्यावरती त्रास आहे. रस्त्यावरती काय काय त्रास होतो? झोपायचे त्रास, जेवायचे त्रास, खायचे त्रास, प्रत्येक बाबतीत पैसा लागतो. मग रस्त्यावर देतात का लोक मागितलं एवढं? पैसा थोडेफार मिळतात पण ते झोपायला असा आराम नाही मिळणार. स्टेशनवरती अकालचा पोलीस तिकडे जा सोबतचा आत मिळतात. झोपायचा प्रॉब्लेम स्टेशनवर झोपू देत नाही? अकालतात आता ते इंजिनला उचलतात. चला बाहेर चला पावसाळ्यामध्ये अजून त्रास. आता पाऊस पडला की हे जे पायाला जखम झाले हे वाढणार भरपूर. हो. आता तुम्ही पावसाळ्याच्या आधी इकडे आला, बरं. जे आमच्याच्याने जमेल ते आम्ही नक्की करू. मी तर करेल, ब्रदर माझ्यापेक्षा जास्त करतात. मी निमित्त इथे आणून सोडायला सगळं श्रेय आहे ती यांचं आहे. हे खूप चांगल्या पद्धतीने आजीकडे सेवा करतात तुमच्यासारख्यांची. लहान आहेत वयाने नवरा बायको, त्यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात. त्यांच्या वडिलांची एक इच्छा होती की अशा समाजातल्या काही लोकांची जे तुमच्यासारखे लग्न नाही झालेलं किंवा आहेत बाबा पण कोणी बघत नाही अशा लोकांची सेवा करावं म्हणून त्यांनी ते सुरू केलेलं आहे. तुम्ही छान राहा एवढीच माझी एक अपेक्षा आहे. आणि आता पाऊस पडेल, बाहेर पडू नका काय हां. आणि मस्त राहा तुम्ही इकडं. काही वाटलं मी आहे, ब्रदरशी बोलेल. आनंद आहे, हो. खुश, दुःखी नाही तुम्ही? खूप वाईट वाटत होतं त्यांना, म्हणजे लग्न नाही झालं त्यांचं आई काय नाही. आम्ही कशासाठी आहे? हा मुलगा, ती मुलगी, आम्ही आहे ना तुमच्यासाठी सेवा करायला. काही दुःख मानून नाही घ्यायचं. तो पांडुरंग बसलाय की वरती हां. असं वाटलं आज एकादशीचा हा पांडुरंग आला नाही. खूप सहन केलं मी पण. लग्न वगैरे सावत्र आली होती 8 वर्ष तुम्हीच पडता पण तुम्ही हाताने चालू शिकायला कुणाच्या वाटलं करायचं लग्न नाही केलं तुम्ही. त्यांना तुम्ही काय पण काम द्या, बरोबर ना? काय आवडतं तुम्हाला? बहिणाबाईचं गाणं म्हणून दाखवा मला सकाळी म्हणलं म्हणा. अरे संसार पेपर आवडतो त्यांना वाचायला. म्हणा की अरे संसार संसार, अरे संसार संसार, म्हणा की. किती छान. मला सकाळी म्हणले अरे बहिणाबाईचं गाणं म्हणले अरे संसार संसार. कधी आमचं काही प्रोग्राम असेल ना तेव्हा चांगला प्रोग्राम तेव्हा चुलीवर भाकर हाताला बसत केलं चटके मग मिळालं पोटाला भाकर, बरोबर का नाही? कसले भारी गाणे म्हणलेले सगळ्यांनी. आणि प्रभूंचे धन्यवाद, आधार दिला त्याला दिला आजीबाला. खुश राहा, आनंदी राहा. मी येईल परत भेटायला अजून. नमस्ते. हे बघा आपले म्हणजे हे आले होते तेव्हा तुम्ही बघितलं असाल म्हणजे ह्यांनी खूप सारं सांगितलं होतं की काय आयुष्यात मी केलं कशामुळे आज इथपर्यंत. पण काय नाही, खूप छान राहतात इकडं, अपेक्षेच्या पलीकडे राहतात. ह्या बहिणीच्या शब्दाला मान दिला ह्या भावाने, हेच माझ्यासाठी खूप आहे. अजिबात रस्त्यावर भटकायचं नाही, डोळ्यात पाणी आणायचं नाही. ब्रदर, मी, सिस्टर, आम्ही सगळे आहोत, भाऊ आहे. काय कशाने भगवंताचं नाव घ्यायचं आणि भगवंतासाठी रडायचं. कुणासाठी रडायचं? काही देवा चुकलं असेल तर आता जा, म्हणजे आपण तिकडं मार्ग आम्हाला चुकला असेल तर माफ कर आणि देवाचं नाव घ्यायचं. छान मस्त खूप छान परिवर्तन झाले तुमच्यात, कळलं?
मला खूप मस्त वाटतं तुमच्याकडे बोलून, आनंद वाटतो. आपल्यामुळे एक माणूस जरी आनंदी राहिला ना तर त्याच्यासारखं मोठं भाग्य नाही. आम्हाला तेवढं प्रेम भेटलं इथं. साहेबांचं झालं, मॅडमचं झालं, त्यांच्यासारखं फॅमिली झालं. हा फॅमिलीच आहे की. प्रत्येक गोष्टी पुढाकारपणा करून करत असतो. मुलांना खूप लक्ष ठेवतात ते. सगळे included. मला आवडतं. रामकृष्ण हरी, कशी आहे तू? मस्त आहे. बरं वाटलं ना ह्या आजीला आपल्या खूप, आणि ब्रदरने खरंच खूप काळजी घेतली. खूप घेतली ना. तुझा मुलगाच आहे तो दुसरा. ऐकतो मला काही बोललं तर मला राग नाही. मी सरळ सांगते हे मला प्रेम करतो तेच मला बोल. जास्त त्याच्यावर प्रेम असतं ना त्याची. पण चांगली झाली तू, छान वाटलं. नारळाच्या पाण्यावर होती फक्त ही आजी. हे पण नाही, काहीच नाही जात, ते पण नाही जात त्यांच्याला सरळ. तू जे काही डोक्यात विचार आहेत ना ते नाही, करू. डोक्यात काहीच विचार नाही, घेऊ नको. काहीच नाही घेत, काहीच नाही. आणि खरंच आज खूप छान वाटलं आश्रमात आले. सगळ्यांना बघितलं, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या झाल्या, सगळ्यांमध्ये नवीन काही ना काहीतरी परिवर्तन झाले. आणि आपल्याला एकच करायचं की तुमच्यामध्ये रस्त्यावर फिरल्यामुळं काय होतं बरं, एका मानसिकता ठीक नसते, म्हणून आपल्याला फक्त परिवर्तन करायचे आणि त्यांना परत त्यांचं उत्साहाने आयुष्य जगायला सांगायचे. तर कसं आज जरा बरं वाटलं, आम्ही सांगितलं राहणार छान, त्याला पण सांगितलं थोडंफार राहणार छान. तो पण दादा तर एकच नंबर, तुम्ही बघत असाल सगळ्यांनी. तर खरंच हेच खरं काम आहे. एखाद्याला परिवर्तन करून खूप आयुष्याची परत सुरुवात करा, छान राहा म्हणून. आणि तुम्ही दोघं परिवर्तन खूप छान करताय. तुमच्या छोट्याशा मुलीला घेऊन काम, तर तुमच्या या कामाला खरंच भरभरून यश यावं हीच म्हणेन. आणि आज तुम्ही त्यांचं कोणी नाही, आज तर नाही एक हात पण नाही आहे इकडं, पायाला थोडीशी जखम आहे, त्याचा आपण बघू काय करता येईल आपल्याला. आणि तुम्ही बघितलेच पहिलं आपण एक दादा सोडलं होतं, त्या दादांना पायाला पूर्ण जखम होती, बरं करून ब्रदरनी कामाला पाठवलं होतं, पण तिकडं राहिलं नाही, म्हणजे त्यांचं जास्त झाल्यामुळे ते परत आले. तर आता ते पण इकडंच आहे, खूप छान आहे. 10 लोक आहेत, 10 ते 11 लोक आहेत ब्रदरकडे, आणि मीच सोडलेली आहे. तर धन्यवाद. आणि सगळ्यांना खूप छान सांभाळतात. तर तुम्हाला बघायचं असेल, व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही ॲड्रेस वगैरे सांगा. नमस्कार. आपलं आश्रमचं नाव बाबूलाल सुखदबुद्ध आश्रम आहे. हे लोणी रेल्वे स्टेशन विश्वराज हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे. जर कुणाला यायचं असेल तर नक्की भेट देऊ शकता. माझा मोबाईल नंबर आहे 75 88 59 41 16. तर काय असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मदत पण तुम्हाला काय बड्डे वगैरे जवळ इथं हडपसर जवळ कोणी राहत असतील, त्यांना यायचं असेल तर तिथं या. इथं पण छान तशी सगळं हे केलेलं आहे. त्यांच्यासोबत बड्डे वगैरे सेलिब्रेट करा, थोडंसं धान्य वगैरे तुम्हाला जे जमेल ते मदत करा, तुम्हाला यथाशक्ती. आणि खूप छान वाटलं आज इकडे येऊन मला. छान वाटलं. 10-11 लोक झाले तर, आणि मला जसं जमेल तसं मी मदत करते. आणि आपल्या आजी लोक आहेत, पण मी पण थोडंसं धान्य आणलेलं आहे. तुम्हाला पण मी मागाशी सांगितलं की जवळपास कोणीही राहत असेल हडपसरपाशी इकडं तिकडं, बड्डे कार्यक्रम वगैरे करा आणि इथेही येऊन बघा, भेट द्या. सगळे निराधार लोक आहेत, असं कोणीच नाही की पैसे देऊन इकडे राहत आहे. आणि सगळ्या निराधार आजी लोकांची सेवा चालू आहे, आजोबा लोकांची. तर तुम्ही या, थोडंफार हातभार लावा, मदत करा.